दुसरीकडे आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। राज्यातील तब्बल 15,05,037 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। तर 3,373 केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल। या परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत। आणि नागपूरवरून या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत। गजानन, 12वी अत्यंत महत्त्वाचा पेपर आजपासून परीक्षेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली असेल। नक्कीच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं यावेळेस बघा हे एक्झामचे प्रश्नपत्रिका आलेल्या आहे आणि सगळ्या जीपीएसचं लाईव्ह ट्रॅकिंग जे आहे ते या ठिकाणी होतं आहे प्रश्नपत्रिका, कारण की यावेळेस पेपर फुटू नये, चीटिंग होऊ नये म्हणून बोर्डानं कंबर कसलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे आणि कुणालाही आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येणार नाही एवढी काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे। परत एकदा ह्या प्रश्नपत्रिका मी दाखवतोय, सीलबंद प्रश्नपत्रिका या ठिकाणी आल्या आणि जीपीएसचं ट्रॅक करून आलेले आहे, जीपीएस ऑन करून आलेले आहेत, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे। हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि काळजी घेतली जात आहे या कारण की यावेळेस चिटिंग झाली रद्द होणार आहे। सर, गुन्हे दाखल होणार आहे यावेळेस? बिलकुल होणार आहे, गुन्हे दाखल होणार आहे। त्याच्यासाठी ज्या काही खबरदारी घ्यावं लागणार आहे त्या सगळ्या घेतलेल्या आहे। सीसीटीव्ही लागलेला आहे, सीसीटीव्ही पूर्ण कॅम्पसमध्ये लागलेला आहे, गेट पासून तर रूमच्या आतपर्यंत सर्व प्रकारे सीसीटीव्ही लागले आहे आणि मोबाईलसाठी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे की मोबाईल पॅरेंट्सला वापस करायचा आहे। नक्कीच मोबाईल परत करायचे आहे। बघा हे विद्यार्थी उत्साह मोठा आहे। काय वाटतं, किती तयारी आहे परीक्षेची? खूप थोडी एक भीती आहे, कारण की करिअरचा महत्त्वाचा टप्पा विद्यार्थी यायला सुरुवात झालेली आहे परीक्षा केंद्रांवर आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आपापले नंबर शोधायचे आहे। हे परत एकदा दृश्य दाखवतोय बघा। नक्कीच गजानन, तुम्ही